स्पर्श करण्याकरता त्या इंद्रायणीतले मासेवारी करतात. तुमची आमची गोष्ट सोडा, कारण भगवान परमात्मा कौतुकाचे उद्गार करताय. तेही प्राणा परोते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते. माझ्या भक्तांचा जे उत्सव करतात, माझ्या भक्तांचा जे गौरव करतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता जे व्यक्त करतात, ते मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. मुख्य या तुकोबारायांचा हा कृतज्ञता सोहळा म्हणावा लागेल. हा वैकुंठ गमन सोहळा म्हणजे मुख्य जीव तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. त्या इंद्रायणीच्या नदीमध्ये तत्कालीन विद्वानांनी लिहून ठेवलेल्या या गोष्टी आहेत. अहो, मासे वारी करतात. कार्तिकीला ज्ञानोबारायांच्या भेटीला आळंदीला जातात देहूतून मासे. तुम्ही म्हणाल कशावरून सांगताय? इंग्रजांनी त्या इंद्रायणीच्या काठावर बोर्ड लावला होता ब्रिटिश काळामध्ये. जेवढ्या परिसरातून मासे ज्ञानोबारायांच्या वारीला जात होते ना, तेवढ्या परिसरामध्ये मासेमारीला पूर्णपणे बंदी आहे असा बोर्ड इंग्रजांनी लावला होता. महाराष्ट्रातील लोकभावनेचा आदर त्या इंग्रजांनी केला होता, कारण त्यांनी प्रत्यक्ष बघितलं होतं की देहूतून मासे ज्ञानोबारायांच्या भेटीला जात होते. आणि या महाराष्ट्रातील लोकभावनेचा आदर त्या इंग्रजांनी केला आणि तेवढ्या परिसरातील त्या मास्यांना अभयदान दिलं. संपूर्ण मासेमारीला बंदी असा बोर्ड लावला होता. तत्कालीन महात्म्याने तो बोर्ड बघितला होता आणि आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. सामान्य महिमा नाही ज्यांच्या ग्रंथाचा आपण पारायण हा उत्सव करतोय. म्हणून तुकोबारायांचा हा गाथा, या गाथ्यातले जे हे अभंग आहेत, ज्ञानेश्वरीतले जे त्या ओव्या आहेत, ते मंत्र आहेत. मंत्र जे वाचतायत, जे वाणीनं उच्चार करतायत, काय मिळेल त्यांना? अज्ञान या 5 निद्रेत निजलेल्या घोर अज्ञान अंधकाराच्या त्या निद्रेत असलेल्या त्या आत्म्याला जागे करण्याचं काम ते मंत्र करतात. म्हणून आपणाला ही सुवर्ण संध्या या पारायणाच्या रूपानं या ठिकाणी या ग्रंथाचं मुखानं वाचन करा. कळू द्या अगर न कळू द्या, या निजलेल्या आत्म्याला जाग करण्याचं हे मंत्र काम करतात. विठाला विठाला विठाला.